थँक्यू थँक्यू विनोद पाटील. तर पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंच्या आणि मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता ओम माताडी चषक 2022 दमदार आयोजन माताडी संघाच्या माध्यमातून. तर बघा प्रत्येक खेळाडू सांगतात की बाळू पाटील हे आयोजन आपण 2 दिवसाचं पाहिजे, 2 ते 3. केजू मुंडेने देखील सांगितलं की 2 ते 3 दिवस ही स्पर्धा असती तर आणखीन आपण खूप मजा आली असती. या स्पर्धेमध्ये जर विचार केला ना ऐवा कॅशसाठी आपण आज ज्यांचा वाढदिवस आहे वैभव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण रणजित पाटील, कोमल, अमोल पाटील आणि निहार शेलार यांच्या माध्यमातून जो कोणी ऐवा झेल पकडेल त्याला मात्र आपण इथं ट्रॉफी असणार आहे. मगाशी ती संधी आली ती मात्र आगासांच्या खेळाडूंना, पण त्याने मात्र फक्त असे हात केले, झेल पकडला नाहीये. काय ट्रॉफी मिळाली असती दादा तुम्हाला, काही हरकत नाही. चला मॅच बघा. गाडी कुणाची जरा व्यवस्थित, कुणाल कोणती कोणाची? अर्टिगा 5533. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच. केजू स्ट्रायकरला सचिन महात्रेला आपण पाहू शकता. नौशकला चिन्मय. पहिला चेंडू सरळ बॅटने खेळून करतोय, याला मिडॉनला बीट करून मिडॉनचा क्षेत्ररक्षण नेल्सन येतं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय, स्वतःला सावरतोय. बघा खूप चांगलं क्षेत्ररक्षण नेल्सनचं. नेल्सनला बॅटिंग द्यायला देखील आपण पाहू शकता. यावेळेला विराज आले होते. सचिन आहे स्ट्रायकला. खातं उघडलं तर दोन बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही संघाचे खेळाडू. सचिन खूप चांगला मित्र केजूचा आणि केजू देखील सचिनचा तेवढा चांगला मित्र, पण आता गावाची प्रतिष्ठा पणाला लागली. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिडॉनला क्षेत्ररक्षण आणि एक क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंगरला आपण पाहू शकता. केजू पुढे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. हा चेंडू पुन्हा आडव्या बॅटने चेंडू जातोय कार्पेटच्या मध्ये देऊन मिडविकेटरनं क्षेत्ररक्षक येतो. यावेळेला ओमकार येतोय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो. यावेळेला वाईडिश लॉंगरवरून आला होता, वेगाने आला, चेंडूला फीड करतोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 3 धावा, एक चांगली सुरुवात. तर पुन्हा केजू गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज चिन्मय पाटील. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. यष्टीरक्षक मंगेश यष्टीरक्षणामध्ये आपण त्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेगला आपण करणला पाहू शकता. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण नागराजला पाहू शकता. मिडविकेटला आपण क्षेत्ररक्षण विराजला पाहू शकता आणि लॉंगॉनला आपण बडीश लॉंगॉनला आपण डीप मध्ये क्षेत्ररक्षण पाहू शकता ओमकारला. केजू गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला चिन्मय. फुलटॉस ड्राईव्ह केला यावेळेला खूप चांगला कॉपी बुक स्टाईलने मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. दणदणीत चौकार. खूप चांगला फटका होता. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला काढलाय. अरे डावखुरे फलंदाजा कव्हर ड्राईव्ह बघण्याला खूप मजा असते आणि तोच फटका बघायला मिळाला. यानंतर मॅच असणार आपण ते शिव पक्ष बेतोडे दोन्ही संघाच्या संघ नायकांनी आपण आल्याची नोंद करा. मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचं आहे. पण इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेक करू. केजू पुणे गोलंदाजी मार्कवर टाकला चिन्मय पाटील. हा चेंडू पुन्हा एकदा सुख आपण इथं यावेळेला बॉल बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळाला आहे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करतो यावेळेला केजू स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. कित्येक मैदाने गाजवले आहेत गोलंदाजीच्या माध्यमातून असो बॅटिंगच्या माध्यमातून असो. आजही तो आम्हाला षटकार आठवतोय गोलंदाजीच्या मैदानावर. तो छक्का नव्हता, तो 8 होता. जबरदस्त बॅटिंग केली होती, मॅच फिनिश केली होती. केजू पुन्हा गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला आपण पाहू शकता. चिन्मय राईट आर्म ओर तिकडे मार करतोय. चेंडू खूप चांगला यावेळेला सुरेख टायमिंग. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता पण त्याला बीड करून चेंडू जातो यावेळेला लॉंग ऑफ सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. विनोद पाटील ज्याचा बर्थडे ना तोच अजून आला नाहीये, वैभव आला नाहीये. पण वैभवला तर मी म्हणेल आज तुमचा खास दिवस, त्याचात ना वाढदिवसाला तुम्ही लवकर उठून प्रथमतः एका कोणत्या तरी मंदिरात जाऊन दर्शन करून येणं फार गरजेचं आहे. मोठ्यांचा आशीर्वाद घेणं फार गरजेचं आहे. आणि माताडेश्वर मंदिर आहेच, प्रसिद्ध मंदिर आहे शंकराचं. पुढे केजू गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला आपण पाहू शकता चिन्मय
ऑन साईडला यावेळेला ऑफ केला सुरेख टायमिंग मिडॉनला बीड करतोय चेंडू यावेळेला आणि चेंडू जातोय या आधी मिड ऑफला बीड केला आता मिडॉनला बीड करतोय सलग 2 चेंडू 2 चौकार दाखवतोय चिन्मय खूप चांगली बॅटिंग करतोय दसंख्य धाव फरकात आपण पाहू शकता 15 धावा थँक्यू डीजे बघा चेंडू कधी हरवला फुटला तर नवीनच चेंडू असणारे पहिल्या षटकात एक दमदार सुरुवात केली गुरुदत्त 11 सागाव संघाने चिन्मय पाटीलने चांगली बॅटिंग केली 2 चेंडू 2 चौकार आपण इथे दाखवले त्यांनी एकूण 3 चौकार आले पण एक त्यानंतर एक डॉट देखील चेंडू खेळलाय चांगली बॅटिंग केली आणि केजू सारख्या गोलंदाजा समोर ना तुम्ही विकेट न देता 15 धावा केले म्हणजे खूप चांगली चला लवकर क्षेत्रक्षण सजून घेतोय चांगली बॅटिंग केली चांगली दमदार सुरुवात केली केजूला मात्र पहिल्या षटकात यश मिळालं नाहीये गोलंदाजी मार्कवर येतो या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू विराज येतोय विराज मुंडे येतोय त्या विराजचे आजही आम्हाला बॅटिंग आठवते पेंढारकरच्या मैदानात काय बॅटिंग केले ते अक्षरशः मैदान गाजून सोडलं तो विराज मुंडे येतोय अष्टपैलू खेळाडू केजू नंतर संघात सर्वात लोकप्रिय खेळाडू म्हणजे विराज नेल्सन आहे आपण ते करण आहे नागराज आहे मंगेश आहेत पण हा खेळाडूंना देखील भरपूर चांगला खेळाडू आहे एक अष्टपैलू खेळाडू आहे विराज गोलंदाजी मार्कवर विराज मुंडे एक जबरदस्त आयोजक सुद्धा आहे ऑन साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता शॉर्ट पॉईंट लेग एक क्षेत्रक्षण शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण मिडविकेटला क्षेत्रक्षण लॉंग बॉलला क्षेत्रक्षण ओमकारला आपण पाहू शकता ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट टर्म अँड बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्रक्षण मोनिशला आपण पाहू शकता एक क्षेत्रक्षण एक्स्ट्रा कव्हर रिजन मिड ऑफला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता विराज गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा इनकडून हा चेंडू सरळ बॅटने खेळून करतो यावेळेला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे ओमकार खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतो फेकी करतोय एक नाही धावसंख्या वाढते धावसंख्या 10 फॉल कधी गुरुदत्त 11 सागाव संघ प्रथम बॅटिंग करताना 16 धावा डाव्या आणि उजव्या हाताची जोडी असल्यामुळे सातत्याने क्षेत्ररक्षण बदल करावा लागतो ओमकारला भरपूर अंतर कापावं लागतंय पुढे विराज गोलंदाजी मार्कवर या वर्षीचा विचार केला तर भरपूर फॉर्मात असणारा हा संघ आहे फॉर्म मध्ये असणारा हा संघ आहे स्टाकेला चिन्मय पाटीलला पाहिजे चिन्मय पाटील कशाप्रकारे बॅटिंग करतोय ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट एक लॉंग ऑनला क्षेत्रक्षण तैनात आहे विराज गोलंदाजी मार्कवर हा चेंडू या वेळेला लोअर फुलटाच होता ऑन हॅलो मिड विकेट रिजन मधनं चेंडूला काढायचं होतं या वेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते चांगली गोलंदाजी बघायला भेटते ट्रॅक चेंज केला यावेळेला आणि चेंज करतोय राईट राऊंड तिकडनं मारा करतोय डावखुऱ्या फलंदाजासाठी एकही एक्स्ट्रा धाव आली नाही चांगली गोलंदाजी बघायला मिळते नियंत्रण गोलंदाजी बघायला मिळते अचूकता भेदकता बघायला मिळाले विराज पर्यंत गोलंदाजी मार्कवर तासी डाऊनच्या माध्यमातून चेंडू खेळला यावेळेला कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक आपण भेटतो लॉंग यावेळेला डीप मध्ये होता 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत लॉंग ऑफ रेजर मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले धावसंख्या 10 फरकात 18 धावा एक चांगली सुरुवात रक्षक मंगेशला आपण पाहू शकता सातत्याने क्षेत्रक्षण थोडासा बदल करताना दिसतो आपल्याला प्रत्येक चेंडू मागे विराज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राऊंड कडे मारा करतो स्ट्राईकला चिन्मय चेंडू प्रचंड वेग होता यावेळेला वेगाने इम्प्रेस करतोय शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहू शकता डॉट चेंडूची समाप्ती होते जबरदस्त गोलंदाजी बघायला वेग प्रचंड होता अशी यामुळे ना गाड लावणं फार गरजेचं आहे जबरदस्त गोलंदाजी वेग प्रचंड आज ग्रामीण मध्ये बघितलं ना विनोद पाटील प्रचंड वेगवान गोलंदाज आपण पाहिलेत मोतीराम दळवी देखील येतात स्वागत आहे मोतीराम दादा आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून एक जबरदस्त व्यक्तिमत्व हा चेंडू यावेळेला आपण बोलले तर उंच गेलाय आणि विराजने सांगितलंय माझा झेले मी घेणार आहे 2 चेंडू डॉट गेले बघा विकेट देखील मिळतोय या आधीचा चेंडू डॉट आणि या आताचा चेंडू बघितला तर विकेट देखील मिळालाय चिन्मय बॅक टू पवेलियन चिन्मयने आपल्या संघासाठी धावा कुठल्या तब्बल 14 धावांचं योगदान दिलं आणि विराजला मात्र यश मिळालंय नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता 3ऱ्या क्रमांकावरती पुरुषोत्तम येतोय चला चेंडू द्यायचा नवीन
चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन चेंडू असणारे. नवीन फलंदाज येतो पुरुषोत्तम. संदीप भोईर देखील येत आहेत. पोटी प्लसचे एक अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू संदीप भोईर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. विकी पाटील आमच्यासोबत जॉईंट आहे तर भरपूर माहिती देत आहेत की कशा प्रकारे सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात झाली नाहीये. काही हरकत नाही, पुढच्या स्पर्धेसाठी चांगलीच कामगिरी करा. साकेला फलंदाज सचिनला आपण पाहू शकता. म्हणजे सचिन कशा प्रकारे बॅटिंग करतो. सचिन म्हात्रे ऑन साईडला शॉर्ट पॉईंटला एक शॉर्ट लेगला एक क्षेत्रशन, एक क्षेत्रशन आपण पाहू शकता. मिड विकेटला एक लॉंग ऑनला क्षेत्रशन, मिड ऑफला एक क्षेत्रशन आपण पाहू शकता. विराज गोलंदाजी मार्कवर आमच्या साम्राज्याच्या इनकडून. चेंडू खूप चांगला होता. सॉफ्टने चेंडूला आपण येतोय यावेळेला पुश करायचं होतं. बॅटची कडेला लागतो चेंडू, आपण येतो हँडलच्या इथे लागला. कधी स्टिकरची त्या चेंडूला लागला असावा जोपर्यंत चेंडू शॉर्ट लेग रिझनमध्ये फीड होईल. एक धावी ते कंप्लीट केले. ते धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकतो 19 धावा. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली विराजच्या माध्यमातून. पहिल्या षटकात 15 धावा आल्यानंतर विराजने काय गोलंदाजी केली. 4 धावा दिल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील मिळाला. जबरदस्त कमबॅक विराजच्या माध्यमातून. मगाशीच आम्ही म्हणालो तो विराज असा एक खेळाडू ना केजी नंतर सर्वात लोक आपण बोलले तर एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे ओमसाई अगसन संघाचा आणि ती कामगिरी आता करतोय तो. तर शिव संघाचे संघनायक आणि बेतोडी संघाचे संघनायक जर आपण आला असाल तर अजोकांशी संपर्क साधा. वन डे फिनिशची स्पर्धा आहे. विकी पाटील देखील आमच्यासोबत जॉईन झाले. विकी पाटील मगाशी बऱ्याचसे खेळाडू म्हटले की बाळू पाटील ही 2 दिवस स्पर्धा असते तर आणखीन बरं वाटलं असतं. इतकं चांगलं आयोजन आणि ट्रॉफ्या देखील प्रत्येक जण पाहत राहतोय. प्रत्येक जण 4च धावा आलेत. म्हणजे पहिल्या षटकात 15. आमचे गुणलेखे खूप चांगले आहेत. आशिष आहेत एक चांगले गुणलेखक आहेत. जरी आपण तर दुसरी स्पर्धा कव्हर करत असतील पण मात्र खूप चांगला त्यांना अभ्यास आहे. कशा प्रकारे स्कोअर लिहायचा, कशा प्रकारे रन टॅली करायचे हे फार महत्त्वाचं. विकी तर गोलंदाजी मार्कवर एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू नागराज येतोय. पण तर नागराज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. वापसी करून दिले यावेळेला आपण तर विराजने. नागराज देखील खूप चांगला मिडल ऑर्डरमधील फलंदाज आहे. सचिन मात्र स्ट्राईक नागराज गोलंदाजी मार्कवर. चेंडू शरीरापासून दूर ठेवलं तर ड्राईव्ह केलं तर यावेळेला फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये. दुसरी धाव मात्र नकार देत आहेत. सचिन सांगतात पुरुषोत्तमला एकच धाव मिळणार आहे. दर्शक धाव फरकात आपण पाहू शकता 20 धावा. जी सुरुवात झाली तिने पहिल्या षटकात 15 धावा असं वाटलं की जास्ती आपण तर धावा कुठल्या जातील पॉवर प्लेमध्ये. पण विराजने खूप चांगलं कमबॅक करून दिले. नेल्सन होते लॉंग ऑफला. पुढे नागराजची गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओर तिकडे मार्क होतो स्ट्राईकला पुरुषोत्तम. चेंडू प्रचंड वेग होता पण दिशेवरती नियंत्रण होता. पंच वाईटची खून करतायत ऋषी देसाई फ्रॉम डोंबिवली. 1 धावेने भर धाव संख्या धाव फरकात 21 धावा. वन डे फिनिशची स्पर्धा आहे. प्रथम पारितोषिकचा विचार केला तर 30,000, द्वितीय पारितोषिक 15, तब्बल 45,000ची स्पर्धा. पण असं वाटत नाही की ही स्पर्धा एक दिवसीय. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. पुढे गोलंदाजी मार्कवर नागराज राईट आर्म ओर तिकडे मार्क होता शाकला पुरुषोत्तम. चेंडू ऑन साईडला फूल केलाय. चेंडू जातो कार्पेटच्या मिड विकेटला. कारण येतो यावेळेला थोडंसं फॉम्बलिंग झालं होतं पण लगेच स्वतःला सावरतंय. एकच धाव मिळते. तर सगळ्यात हा फरक आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा. जी सुरुवात झाली त्यानं ती सुरुवात टिकली नाहीये. खूप चांगली गोलंदाजी केली. पुरुषोत्तमने खातं उघडलं या आधी आशिष. पुढे नागराज गोलंदाजी मार्कवर. मंगेश थोडंसं क्षेत्रक्षमध्ये बदल करतो यावेळेला. विनायकला आपण पाहू शकता बॅकवर्ड पॉइंटला. फुलटॉस आहे व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू जातोय कपर रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्रक्षक येतो यावेळेला. आपण बोले तर नागराज जातो. आपण तर केजी होतो यावेळेला मिड ऑफ वरून. यंगस्टर अजून एक आपण या संघामध्ये आहे. सिद्धेश एक यंगस्टर आहे. भरपूर आपण बोले तर आगासा संघामध्ये देखील नवीन नवीन चेहरे पाहायला मिळतात. विनायक असेल, सिद्धेश असेल. तर संघात 23. पुणे नागराज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण पाहू शकता यावेळेला पुरुषोत्तम. चेंडू ऑन साईडला फूल करतात. बॅटची कडा एसटी रक्षक मंगेश चूक करत नाही. फलंदाज बाद. नागराजला मात्र यश मिळतंय. पुरुषोत्तम बॅक टू पवेलियन.
थँक्यू डीजे. नक्कीच वैभव पाटलांवरती आशीर्वाद आहे आईचा. पण वैभव पाटील जर इथे आले असते ना तर आणखीन बरं वाटलं असतं मला देखील, आमच्या अजकांना देखील. मला वाटतं अजूनही ते नक्कीच येतीलच थोड्या वेळाने. बड्डे बॉय आहेत आजकाल. विकी बघितलं ना, बड्डे भरपूर जणांचे साजरे केले जातात. खरं काळाची गरज देखील आहे ती. तुमचा वाढदिवस आला, तुम्हाला भरपूर शुभेच्छा. कालच आपण होत्या तकदीर काळेंचा वाढदिवस. प्रत्येक सेलिब्रिटी आले होता आणि त्यांनी गाणे देखील गायलं. परमेश माळे असतील, आशिष म्हात्रे असतील, भरपूर असे केतन पाटील असतील, ओंकार पुणे यावेळेला आपण म्हणतो क्षेत्ररक्षण करतायत. यावेळेला लोंगॉनला क्षेत्ररक्षण करतात. नवीन फलंदाज येतो यावेळेला राहुल जाधव. नागराज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू यावेळेला ड्राईव्ह, कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू जातोय लॉंग ऑफला. नेल्सन आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. नेल्सन या संघाचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकतो. 24 धावा. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकात ना 15 धावा आल्यानंतर काय गोलंदाजी केली. विराटचं कौतुक करेल खास करून. विकेट टेकिंग गोलंदाजी केली, 4 धावा दिल्या. जबरदस्त कमबॅक ओमसाई अगसन संघाचं. अगसन संघाच्या माध्यमातून देखील 40+ स्पर्धा आयोजित केली होती. आणि पुढे गोलंदाजी नागराज. फुलटॉस आहे, ऑन साईडला वळवला चेंडूला. यावेळेला गॅपमध्ये खेळले आहेत. डिसलॉगर क्षेत्ररक्षक जातोय, चेंडूला फीड करतोय. खूप चांगली फेकी बघायला मिळते यावेळेला. विराज आहे. धावसंख्या 25. काय गोलंदाजी केली बघा या षटकात देखील. आपण नागराजने कौतुक करेल नागराजचं. एक विकेट देखील मिळाला आणि धावा दिल्या तब्बल फक्त आणि फक्त 6 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. डीजे थँक्यू डीजे. नक्कीच वैभवचा वाढदिवस आपण संध्याकाळी जल्लोषात साजरा करू. पण 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकात सागाव संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा. पहिल्या षटकात आपण इथं 15 धावा. त्यानंतर काय जबरदस्त गोलंदाजी केली ओमसाई आगासन संघाने. खास करून कौतुक करेल विराजचं. त्यानंतर आला नागराजने देखील आपण इथं विकेट टेकिंग गोलंदाजी केली. 6 धावा देऊन 1 गडी बाद केला. तर पाचच्या दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा एकदा विराज येतोय. विराज मुंडे. नेहमी आम्ही पाहिलं की केजू देखील 2 षटक फेकतो. पण आत्ता मात्र आपण जर बघितलं या स्पर्धेचा विचार केला तर आपण येतोय विराजकडे दुसरं षटक सोपवण्याची. आपण येतोय दुसरं षटक सोपवणं केलं जातंय. पहिल्या षटकात 4 धावा दिल्या त्यात तेच ओळखून संघ नायकाने पुन्हा एकदा चेंडू विराजच्या हातात सुपूर्द केलाय. विराज दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक घेऊन स्ट्राईकला सचिन म्हात्रे. चेंडू खूप चांगला होता, जबरदस्त. बॅट अँड पॅटमधनं चेंडू निघून गेलाय. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. काय गोलंदाजी करतो. वेग देखील प्रचंड या आपण येतो खेळाडूकडे. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. विराज मुंडे काम या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू हे दाखवून देतोय. तर लोंगॉनला आपण पाहू शकता. यावेळेला करणला पाहू शकता. करण बेडेकर अतिशय चांगला गुणवान खेळाडू या संघाचा. विराज राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला सचिन. चेंडू यावेळेला आपण पहिले थोडीशी उसळी दिली. टिकअप झाला. शॉर्टपिच चेंडू होता. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पण बाउन्स देखील आपण ते वॉर्निंग दिली जाते. यावेळेला चांगली गोलंदाजी बघा. काय वेग आहे, प्रचंड वेग. एक क्षेत्ररक्षक मंगेशचं कौतुक करेल यावेळेला. खूप चांगलं कलेक्टिंग दाखवतो एस्टनच्या पाठीमागे. मोनिशला आपण शॉर्ट थर्डमॅनला पाहू शकता. विराज पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. आमच्या समालोचक कक्षांकडून स्ट्राईकला सचिन. चेंडू अडव्या बॅटने ऑन साईडला खेळतोय. गॅप मधनं चेंडू जातो. यावेळेला सीमारच्या बाहेर दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. चला शिव संघाचे संघनायक आणि बेतोडी संघाचे संघनायक टॉस साठी येऊन आपण थांबायचंय.
खरे इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. उपयुक्त चौकार आलाय सचिनच्या बाडामधून. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 29 धावा झालेत. पुण्याचा विराज गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय विराज तो सचिन. चेंडू पुन्हा बॅकपोर्ट जाऊन यावेळेला पंच करतोय चेंडूला. चेंडू गेला यावेळेला मे स्पीड होते यावेळेला क्षेत्ररक्षक होते विनायक. त्यांना मात्र चकून चेंडू सीमा पार जातोय. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण 33 धावा. नाही मोतीराम दळवी कधी कधी असं होतं की आपण जेव्हा लेझीपणाने क्रिकेट खेळतो ना तेव्हा मात्र कदाचित चेंडू ना आपल्याला चकून दिशाभूल करून आपली चेंडू निघून जातोय. आणि तशाच प्रकारची दिशाभूल मला वाटतं विनायकची झाली यावेळेला. लगेच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. खरं मंगेशला माहिती आहे एक एक धाव फार महत्वाची आहे. इथे तर चौकार गेलाय. धावसंख्या 10 फलकात 33. चांगली गोलंदाजी करतो विराज पण क्षेत्रक्षक 7 लाभत नाही. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो आमच्या समालोचक कक्षा इनकडून. सायकला सचिन म्हात्रेला आपण पाहू शकता. फुलटॉस होता यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू होतो कार्पेटच्या माध्यमातून मिडविकेटला. क्षेत्ररक्षक येतोय यावेळेला. सिद्धेश येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. यंगस्टर आहे एक. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 34 धावा. 4थं षटक प्रगती पथावर आहे. टिनू बेडेकर देखील येत आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आम्हा समालोचकांना त्यांनी देखील तन्मय पॅकरच्या नावाने जॅकेट दिलेत. तन्मय धन्यवाद तुम्हाला. तन्मयच्या आपण पहिले तर टिनू त्यांच्या तन्मयच्या नावाने ते जॅकेट दिलेत. टिनू धन्यवाद तुम्हाला खूप खूप धन्यवाद. हा चेंडू गुडलँड्स पण टेकअप झाला. पंच 9ची खूण करतायत. तर येणारा चेंडू फ्रीड असणार आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 35. विनोद पाटील देखील काहीतरी बातचीत करतायत उमेश पाटील बरोबर. एक कशा प्रकारचं आयोजन खूप चांगलं आयोजन आहे. जर जास्त दिवसाचं आयोजन असतं तर आणखीन बरं झालं असतं. प्रत्येक खेळाडूंना विनोद पाटील येऊन विचारतात की ही स्पर्धा 1 दिवसीय काय 2 दिवसीय किंवा 3 दिवसीय पाहिजे होती. पण वेळ फार कमी आयोजकांकडे. स्पर्धा देखील भरपूर सुरू आहेत. पुण्यात गोलंदाजी मार्कवर विराज राहुल. खूप चांगला चेंडू खोदून काढला. याला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय लॉंगॉनला. करण येतोय. एक धाव इथे कंप्लीट केले. दुसरी धाव घातक ठरू शकते. फेकी ॲक्युरेट येत नाही यावेळेला. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 37 धावा. त्या षटकात धावा आल्या तब्बल आम्हाला आशिष माहिती देत आहेत. 12 धावा आल्यात. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. ऐवा झेलसाठी एक चषक असणार. आयोजकांच्या माध्यमातून एक ट्रॉफी असणार आहे. टिनू आपण देखील तो भाग्य विजेता ठरू शकता. प्रयत्न करा. यश मिळू शकतंय. ओमकार देखील सांगतायत की टिनू तुला करायचंय. ना प्रयत्न केले ना तर यश नक्की मिळतं. अगस्त संघ पोटी प्लसच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा आली आणि वेगळी संकल्पना. हॅट्रिक विकेट हॅट्रिक 3 षटकार 3 चौका पण षटकार. हॅट्रिकसाठी 50 धावा कुटणाऱ्यांसाठी पैठणी देण्यात आली होती. जबरदस्त स्पर्धा आयोजन केलं होतं पोटी प्लस अगस्त संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर येतोय आपण पहिले तर कुणाल येतोय. कुणाल पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय अंतिम षटकामध्ये. 37 धावा धाव फलकातील लागल्या आहेत. कुणाल देखील एक अतिशय चांगला गोलंदाज आहे. आता सचिन जे सलामीचा फलंदाज आता इथून पाहिजे आक्रमणाला सुरुवात करतोय का. जर 50+ धावा करायच्या असेल तर सचिनला आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. चला शीळ आणि बेतोडे संघाचे संघनायक टॉससाठी यायचंय. कुणाल गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षांकडून. चेंडू बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कट करायचा होता यावेळेला. चेंडू हवे ते चूक करत नाही नागराज. फलंदाज बाद. कुणालला यश मिळतंय. सचिन बॅक टू पवेलियन. थँक्यू डिझे थँक्यू. चला शीळ संघाचे संघनायक आणि बेतोडे संघाचे संघनायक आपल्याला शेवटचा कॉल असणार आहे. शीळचे आल्यात या पण खेळाडू जरी आल्यास कमी असतील पण आपल्या संघनायकांनी आयोजकांशी संपर्क साधणं फार गरजेचं आहे. मोतीराम दळवी खरं कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट का जाणलं तर शिस्तसाठी आणि नियमाचा कट आपण इथं पालन केलं होतं. नवीन फलंदाज येतो अवधूत सुभाष म्हात्रे येतोय. चेंडू बाक्यात अजून या षटकातील आपण इथे 5 असं वाटलं होतं की मोतीराम दळवी
सागाव संघाने स्टार्ट खूप चांगला दिला होता, 15 धावांचा स्टार्ट दिला होता. पण त्यानंतर विराजाला जबरदस्त गोलंदाजी केली आणि तिथून मात्र चांगली गोलंदाजी केली नागराजने. पुन्हा विराजाला दुसऱ्या स्पेलमध्ये 12 धावा दिल्या. पण आता इथून कुणाल पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. हा चेंडू खूप चांगला होता, धाउंड ग्राउंडच्या माध्यमातून चेंडू जातो लॉंगॉनला, एक धाव कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं ओमकारच्या माध्यमातून. तर संख्या 10 फलकात आपण पाहू शकता या बेला 38 धावा. कुणाल पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर. स्टाकेला फलंदाज राहुल जाधव. आता एक चांगली इनिंग खेळावी लागणार आहे 4 चेंडूंमध्ये. बॅटम ओर तिकडे मारा करतोय. हा चेंडू या वेळेला पडल्यानंतर थोडंसं आपण टेकअप देखील त्याला बाहेर देखील निघाला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. डॉट चेंडूची समाप्ती, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते ओमसाई अगासन संघाच्या माध्यमातून. टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकात ना 10 आले तर 15 आपण ते प्रमुख गोलंदाज केजूच्या. पण नंतर मात्र काय वापसी केली. विराटचं कौतुक करेल, जबरदस्त गोलंदाजी केली, विकेट टेकिंग गोलंदाजी केली. कुणाल पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू बॅटमॅननं काढलाय. चेंडूला चेंडू ते वडील लोकांना चांगलं क्षेत्ररक्षण होतं. अप्रतिम क्षेत्ररक्षण विराटच्या माध्यमातून. एकच धाव मिळते. प्रत्येक धावेसाठी ना त्या सागाव कृदत्ते 11 सागाव संघाला संघर्ष करावा लागतो. धावसंख्या 10 फलकादी फक्त आणि फक्त 39. चेंडू बाकेत अजून या षटकातील आपण येतोय 2. अवधूत पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतोय अवधूत म्हात्रे. इथून षटकार चौकार मारावाच लागणार, नित्यंत गरज आहे मोठ्या फटक्यांची. हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय. चेंडू पुन्हा एकदा जातो या वेळेला आपण वडील लोकांमध्ये डीपमधनं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतो. एकपेक्षा जास्ती काही मिळत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. जेवढी चांगली गोलंदाजी करतोय ना होमसाई अगासन संघ, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. ड्रेसकोड देखील आपण पाहू शकता, ब्ल्यू आणि रेड. विपक्ष संघाला धोक्याचा इशारा. कुणाल पण एकदा गोलंदाजी मार्कस टाकला. राहुल जाधव फुलटॉस जाऊता या वेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू जातो कार्पेटच्या मिडल घेतला. डीपंद क्षेत्ररक्षकाला चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट होतात का पाहायचंय. विराजने खूप चांगली फेकी केली आणि एकच धाव. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 41 धावा. एक्केचाळीस धावा झाल्यात आणि 42 धावांचं लक्ष असणारे ओमसाई अगासन संघासमोर. चला बेतोडीचे कॅप्टन आणि शील्ड संघाचे संघनायक चला बेतोडी संघाचे संघनायक या टॉससाठी शील्ड संघाचे संघनायक आलेले आहेत. बेतोडी संघाचे संघनायक जनमन बेतोडी संघाचे संघनायक टॉससाठी यायचंय. तर सदाशिव पाटील देखील येतात. बेतोडीचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. सदाशिव पाटील यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. बेतोडीचे कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल असणारे अजक सांगतायत की आपल्याला यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये दाढीफेकी करणं फार गरजेचं आहे. शील्ड संघाचे संघनायक आलेले आहेत. धीरज या लवकर. धीरजने देखील चॅम्पियनशिप पटकावली आहे भोपरच्याच मैदानावर. धीरज येत आहेत. चला धीरज या. तर सदाशिव पाटील बेतोडी यांना विनंती करतोय आपल्या शिवास टॉस करायचं आहे.
सदाशिव पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केले जाते. टॉस केले जातोय सदाशिव पाटील यांच्या. टॉस जिंकलाय बेतोडी संघ. धीरज काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग करू. फिल्डिंग कराल तर विपक्ष संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा? 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नाही, या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? एक दिवसीय स्पर्धा आणि खूप भव्य दिव्य असं आयोजन, काय म्हणाल? आयोजन तर खूप चांगलं आहे. इथे खेळायला सुद्धा आम्हाला मजा येते. नक्कीच, बेस्ट ऑफ लक. तर शीट संघ प्रथम बॅटिंग करायचे. किती धावांचं लक्ष ठेवाल बेतोडी संघासमोर? 60 ते 65 रन मारू आम्ही. 60 ते 65. असे कोणते फलंदाज यांनी चांगली बॅटिंग केली तर तुम्ही 60 ते 65 धावा कुठाल? सर्व फलंदाज आहेत, सर्व 100% देण्याचा प्रयत्न करू आम्ही. या आयोजनाबद्दल तू काय सांगशील? खूप चांगलं आयोजन आहे, खेळायला मजा येईल नक्कीच. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. तर टॉस बॉक्समध्ये न्यूझीलंड टॉस जिंकला. जनमन बेतोडी संघाने आणि शतषण करण्याचा निर्णय घेतला. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक विनोद पाटील भोपाल यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच बाबा पाटील. 42 करायचे आहेत सागाव संघाला, पण सागाव संघाला इथे पॅनल्टीला सामोरे जावं लागेल, कारण ड्रेसिंगचा जो नियम आहे तो नियम त्यांनी या ठिकाणी त्याचं उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी लागेल. त्यामुळे 2 धावा. तर सागाव संघाला 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी लागलेली आहे. कारण लक्षात असू द्या, 2 संघांमध्ये जरी तुमच्यामध्ये काही चर्चा झाली असेल, कोणाची हरकत नसेल, पण नियम संघटनेच आहे, लक्षात असू द्या. त्यामुळे जर अशा प्रकारे प्रत्येकजण एकमेकाला समजून घेत असेल किंवा मान्यता देत असेल तर मग सगळेजण या नियमांचं उल्लंघन करतील. तर त्यामुळे प्लीज 2 धावांची पॅनल्टी सागाव संघाला लागते. आणि त्यामुळे आता इथून इक्वेशन आपण पाहाल तर आता 39 त्यांना करायचे आहेत, म्हणजे 40 का 40. झेलचा प्रयत्न अप्रतिम झाला होता. सचिन होते डीपमध्ये. सचिनचं नेहमीच हे वैशिष्ट्य राहिले आहे, जरी शरीराने तो भारदस्त असला तरी त्याच्यातली चपळाई आम्ही नेहमीच पाहिलेली आहे. अगदी तो बॅटिंग करत असतानाही म्हणा किंवा रनिंग बिटवीन द विकेट म्हणा किंवा सीमा रेषेवर तो फिल्डिंग जेव्हा जेव्हा करतो तेव्हा तेव्हा तो प्रयत्न करतो, 100% तो कमिटमेंट देतो. आणि या 2 धावांची पॅनल्टी ॲड करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या 2 धावा एकूण 4 धावा धावफलकावरती. रेसा चेंडू या स्लॉप केलाय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषे पार षटकार. आणि या षटकाराने आपण पाहताय करण बेडेकरने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये नेलेली आहे. निल्सन आणि करण 2 सलामीवीर. हा चेंडू कव्हरच्या दिशेने इनफिल्डच्या वरून खेळलेले आहेत. चित्रक्षक चेंडू पर्यंत पोहोचून कव्हर करेपर्यंत या दरम्यान 3 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करतात आणि 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतात 13 धावा. तर एकूण 42 करायचे आहेत, म्हणजे अजूनही आपण पाहतो 29ची गरज आहे. एस के ट्रॉफी जिंकल्यानंतर तो जल्लोष आपण पाहिला. 51 मोठमोठ्या संघांना पराभूत केला होता आगासाने याच मैदानावरती. त्यामुळे या मैदानावर खेळण्याचा त्यांचा अनुभव
चांगला राहिला यंदाच्या हंगामामध्ये, कारण एक मोठी स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर चॅम्पियन पदावरती आपलं नाव त्यांनी कोरलं. धावसंख्या धावपलकावरती 14 धावा आपण पाहतात. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा हरेश. हा चेंडू यावेळेस मिडल करू शकले नाही, बॅटची कडा लागून गलीच्या दिशेने थोडंसं तालमेल बिघडलं होतं, कारण करण स्ट्रोक खेळल्यानंतर एक्झॅक्टली करणला लक्षात आलं चेंडू कुठे गेला, त्यामुळे त्यांनी या धावेसाठी कुठल्याही प्रकारे रिस्पॉन्स दिला नाही. धावसंख्या धावपलकावरती 14 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू पुढे आले, बॅटची कडा लागते, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला आणि थर्डमॅनच्या दिशेने शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपन्न होते. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतायत 15, त्यामध्ये 2 धावांची जी पॅनल्टी ती ऍड करण्यात आली, म्हणजे षटकात 13 धावा आलेल्या आहेत आणि 2 धावा पॅनल्टीच्या, त्यामुळे 15 ही धावसंख्या आपण पाहतो धावपलकावरती. प्रत्येक संघाला खरं तर ही सूचना असेल, कारण ड्रेसिंगचा नियम 20 डिसेंबरला हा लागू करण्यात आला होता. तिथून प्रत्येकाने या नियमांचं पालन करायला हवं. अनेकदा काही खेळाडू त्याचं नियमांचं उल्लंघन करतात आणि आपलाच नियम काही ठिकाणी काही तालुक्यांमध्ये तो फॉलो केला जातो. त्यामुळे प्लीज कुणीही अशा प्रकारे करू नका. आपला ड्रेस जो असेल तो आपण परिधान करून यायचा आहे, तो एक सारखाच असायला हवा. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळतायत, अत्यंत सुंदर असा विलोभनीय स्ट्रोक आपण पाहतायत, करणच्या बॅटमधून येतोय आज चौकार. आणि या चौकाराने धावसंख्या धावपलकावरती 19 आपण पाहतायत. सगळ्या संघाने बॅटिंग करताना पॉवर प्ले मध्ये 15 धावा केल्या त्या पहिल्या षटकात, पण त्यानंतर आपण पाहिलं तर 24 चेंडूमध्ये 26 धावा त्यांच्याकडनं झाल्या आणि एक माफक लक्ष एक इन्फॉर्म बलाढ्य संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. कारण 16 धावसंख्येवरती खेळतोय, 6 चेंडूंचा सामना त्याने केलेला आहे. अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर एकूण 42चं टार्गेट आहे, म्हणजे अजूनही 23 धावा करायचे आहेत येणाऱ्या 23 चेंडूमध्ये. शिळू वर्सेस बेतोडे यानंतर सामना असेल. विशाल अलिमकर या ठिकाणी आलेले आहेत आणि बरेचसे यंगस्टर, आणि हे यंगस्टर चांगली कामगिरी करत आहेत. तर बघूया, बेतवडे आणि शिवमध्ये एक चांगला सामना पाहायला मिळाला. सामना थोडासा एका बाजूने झुकताना आपण पाहतायत. जयेंद्र शेठ चषक ही स्पर्धा आपण पाहिली, ज्या स्पर्धेमध्ये विनामूल्य प्रवेश दिला होता. आमचे जयेंद्र शेठ बोडके यांच्या नावाने स्पर्धा होती, त्याची संपूर्ण जबाबदारी अलिमकर 11 शेलने स्वीकारली आणि ती स्पर्धा नांदिवली संघाने जिंकली. एक मोठा विक्रम प्रस्थापित झाला शेलच्या कोडबा मैदानावरती. तर मैदानावरती सबस्टिट्यूट येत आहेत. मयूर कडू मिलिंद मात्रे यांच्या जागेवरती. मिलिंदला आय थिंक थोडीशी दुखापत झाली आहे. तर वळ्या मॅचच्या दिशेने सामना लगेचच सुरू होईल पुन्हा एकदा. तर पुरुषोत्तम बॉलिंग मार्कवर येत आहेत. 19 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकात 13
त्या 2 धावा पॅनल्टीच्या आणि या षटकाची सुरुवात चौकाराने करणे केली आहे. पुन्हा एकदा पुरुषोत्तम. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला पूल करायचं होतं. करणचा आवडता स्ट्रोक आहे पण चेंडू खाली राहिला. पूल करण्यासाठी, हुक करण्यासाठी, स्क्वेअर कट, अप्पर कट हे पटके खेळण्यासाठी खरं तर चेंडूमध्ये बाउन्स असायला हवा. खेळपट्टीवरती चांगला बाउन्स मिळणं गरजेचं असतं पण हा चेंडू खाली राहिला आणि त्यामुळे बीट केलंय करणला. पुन्हा एकदा हा चेंडू ओव्हर द बॉल रेड खेळतायत लॉंग ऑफच्या दिशेने. वेदांत फार वेगाने आले आहेत पण 2 धावा होण्यापासून वेदांत रोखू शकले नाही आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 21. अजूनही 21 धावांची गरज आहे. सागाव संघाला या सामन्यामध्ये जर कमबॅक करायचा असेल, या सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर गोलंदाजी खूप चांगली करावी लागेल आणि क्षेत्ररक्षण दर्जेदार. पण अजूनही सलामीवीर मैदानात खेळत आहेत. पुढे आले यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय तिथे क्षेत्ररक्षक प्रेम पवार होते आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन ओमसाई आगासन संघाच्या फलंदाज करण बेडेकर बॅक टू द डगआउट. थँक्यू. नवीन फलंदाज केजू मुंडे त्या 3ऱ्या क्रमांकावरती. करणने बाद होण्याआधी 18 धावांचे योगदान दिले. 9 चेंडूचा सामना त्याने केला. 200च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली पण पॉवर प्लेमध्ये आपण बघतो निल्सनला फारशी स्ट्राईक मिळाली नाही. निल्सन एका धावसंख्येवरती खेळतोय आणि आता स्ट्राईकला येतो केजू. बॉलिंग मार्कवर पुरुषोत्तम पुन्हा एकदा. तर इक्वेशन आहे 20 चेंडू आणि 21 ची गरज आहे. आमच्या सोबत स्कोरर आहेत रणजित. तर रेवन पाटील यांना विनंती असेल आपण यायचंय. रेवन पाटील उजव्या बाजूला वडाच्या झाडाखाली आहेत. हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होईल का हातात नाही. सचिनच्या आवागाच्या बाहेर चेंडू सीमा बाहेर जातोय. गॅप मधून चौकार. आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 25. जुने 17 धावांची गरज 19 चेंडू मध्ये. पुरुषोत्तम पुन्हा एकदा केजू साठी ओव्हर द विकेट. ओ यावेळेस मात्र ओव्हर द बॉलर रेड लॉंग ऑफच्या मधून हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या अगदी जवळ. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय वेदांत कडनं आणि या दरम्यान फक्त एकच धावाले. कुठलाही प्रतिकार प्रयत्न झाला नाही. असं वाटलं की 3 धावा केल्यात की काय पण प्रयत्न झाला नाही. धावसंख्या धावफलकावरती 26. षटक क्रमांक 2 संपलेलं आहे. अजूनही 16 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. प्रति षटकामागे 5.33 अशी धावांची आवश्यक गती आहे. स्पर्धा आपण पाहतायत ओ मातळेश्वर क्रिकेट संघ आयोजित माताडे चषक 2022 एक दिवसीय स्पर्धा आहे लक्षात असू द्या. आणि या 1 दिवसामध्ये 10 संघ तुम्हाला खेळताना दिसतील. त्यातील हा दुसरा सामना सुरू आहे. यानंतर बेतवडे आणि शिवमध्ये सामना पाहायला. बेतवडेने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीमकर 11 शिव संघाला इन्व्हाइट केलं आहे बॅटिंगसाठी. तर बेतवडे गावचे रेवन यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. या दरम्यान वाईटचा इशारा येतोय. दिशायन चेंडू प्रेम पवारचा वापर केलाय. रेवंत तांडेल यांना विनंती करणं आपण मंचावरती या प्लीज. आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट केलं जात आहे. प्रेम पवार हा चेंडू यावेळेस फुल टॉस
लॉंगॉनच्या दिशेने हरेश डीप मध्ये एकच धाव येते. धावसंख्या धावपल करते आपण पाहतात एकूण 28 धावा. अजूनही 14 धावांची गरज असेल. प्रेम पवार स्ट्राईकला निल्सन. 14 धावांची गरज आहे विजयासाठी. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड हलक्या हाताने खेळतायत सचिन. फार वेगाने एका हाताने चेंडू उचललाय. कुठल्याही प्रकारे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाही. ठाऊक आहे सामना आपल्या बाजूने झुकले त्यामुळे कुठलाही प्रयत्न ते करत नाहीयेत. 2 धावा होऊ शकले असतात पण दोन्ही बाजूने रिस्पॉन्स यायला हवा. धावसंख्या 29 धाव फलकावरती. हा चेंडू हवेत आहे. कव्हरच्या दिशेने खेळतायत वेदांत. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव आणि धावसंख्या धाव 12 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 12ची गरज विजयासाठी. सागाव संघाने सुरुवात चांगली केली होती पण चांगल्या सुरुवातीला मोठ्या धावसंख्येमध्ये ते कन्वर्ट करू शकले नाही. आगासनच्या गोलंदाजी समोर मात्र त्यांना फारशा धावा करता आल्या नाही. नंतरच्या 24 चेंडूमध्ये पहिल्या षटकात जेव्हा त्यांनी 15 केल्या तेव्हा नंतरच्या 24 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 26 धावा केल्या आणि त्यामध्ये त्यांना पॅनल्टीला सामोरे जावं लागलं कारण ड्रेसिंगचा जो नियम आहे तो मात्र त्याचं उल्लंघन त्यांनी केलं. हा चेंडू यावेळेस मात्र निल्सनने भिरकावलाय मिड विकेटच्या दिशेने. हा झेल टिपला गेलाय. सचिन मात्र टिपला झेल. दुसऱ्या विकेटचं पतन ओमसाई आगासन या संघाच्या. तर नवीन फलंदाज मैदानावरती येतो यावेळेस विराज. हो ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. पॉइंटला उदय होते आणि धावसंख्या धावफल करते आपण पाहतात एकूण 31 धावा. आता 11 करायच्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 12 आणि असं वाटलं होतं की सामना लवकर संपेल पण सागाव संघाने या षटकामध्ये आपण परत प्रेमने फक्त 5 धावा दिल्या आहेत. एक गडी बाद करण्यात त्याला यश लाभलंय. एक यंगस्टर आहे. काही स्पर्धांमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली होती. बऱ्याचदा तो 12th मॅनच्या भूमिकेत असतो. आज त्याला संधी मिळालेली आहे. त्याने फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. प्रेम जे प्रल्हाद पवार यांचे सुपुत्र आहेत. गिरीश पवार यांचे जे पुतणे आहेत आणि चांगली कामगिरी. 12 चेंडू आता 11 करायचे आहेत. आस्किंग रेट 5.50 प्रति षटकामागे. सामना पूर्णपणे आपण जर पाहिला तर एका बाजूने झुकताना दिसतोय पण या सामन्यामध्ये सागाव संघ कमबॅक करेल का कारण प्रत्येक चेंडू आता इथे मोजून मापून टाकावा लागेल आणि इथून फलंदाजांना बाद करावं लागेल. डॉट चेंडू फेकावे लागतील पण एका दुसरा मोठा फटका आला तर सामना आगासा संघ सहजतेने जिंकेल. तर 12-11ची गरज आहे. आपल्याकडे आपण पाहिलं तर आधी विकेट्स पाहिले जातात. विकेट समान असले तर आपण नाणेफेकीचा आधार घेतोय. विकेट आपण बघूया. सागावचे 4 गडी बाद झाले होते. फारसे गडी बाद झाले नव्हते पण तरी एक मोठं लक्ष ते उभं करू शकले नाही आणि आगासांचे 2 गडी बाद झाले त्यामुळे एका तो देखील ॲडव्हान्टेज तो बेनिफिट त्यांना जरूर मिळेल. 10 धावा जरी गेल्या तरी देखील ते विजयी होऊ शकतील. 4 पेक्षा कमी विकेट त्यांना इथून ते सांभाळावे लागतील. 4 पेक्षा जास्त विकेट गेले तर कंपल्सरी करावं लागेल. काही ठिकाणी सुपर ओव्हर असते. काल नांदकरच्या मैदानावरती आम्ही पाहिलं सुपर ओव्हर आणि बऱ्याच ठिकाणी बॉल आउट असतात. काही ठिकाणी कंपल्सरी चेसिंग असते पण सुपर ओव्हर आणि त्याचबरोबर बॉल आउट असल्यानंतर थोडासा वेळ जास्त खर्च होत असतो त्यामुळे विकेट्सला महत्त्व आपल्या इथे दिलं जातं आणि त्यानंतर विकेट समान असतील तर आपण टॉस बघतो कोणी जिंकलेलं आहे. तर 11 धावांची गरज आहे. पुरुषोत्तम पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. तर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय आदेश भगत यांचं शुभागमन झालंय. विनंती करेन आदेश भगत यांना की आपण यायचं आहे
आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. का तर भाऊ पाटील आदेश भगत हे एक मल्टी टॅलेंटेड कॅरेक्टर आपण पाहिलं तर ते उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि LLB त्यांनी केलेलं राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा खूप मोठा हातखंड आहे. तरुणांचं हे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यानंतर त्यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी सोपवली ते म्हणजे उपाध्यक्षपद. आणि या दरम्यान काय घडतंय, फलंदाज केजूला परतावं लागेल आणि मैदानावरती लागतोय तिसरा धक्का. केजू परत 8 धावसंख्येवरती. ऐकूया आपण डीजेला एक संधी मिळते या दरम्यान. तर मैदानावर मोनिश मुंडे सागमन होते. आयवा कॅचसाठी बघा वैभव पाटील यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त जर कोणी सीमारेषे बाहेर झेल पकडला त्याला आकर्षक ट्रॉफी दिली जायला. रणजित पाटील, निहार शेलार आणि अमोल पाटील या तिघांकडनं हे पारितोषिक असेल ट्रॉफी. बऱ्याचदा घरी म्हणतात की कशाला गेला, काय काम धंदे नाहीत का तुला, पण आता इथून जर ट्रॉफी मिळाली तर घरी सांगता येईल ही ट्रॉफी मिळाली, मी कॅच पकडले मॅच मध्ये नाही पण मॅचच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर. मोनिश मुंडे या संघाचा जबरदस्त मॅच फिनिशर. 10 चेंडू 30 धावांची खेळी मोनिशची कोण विसरेल. याच मैदानावरती आक्रमकतेने त्याने बॅटिंग केली होती. हो, सुरेख चेंडू पुरुषोत्तमचा. हे डॉट चेंडू यावेळेस यायला हवेत सागावसाठी, कारण आता चेंडू शिल्लक आहेत 9 आणि करायच्यात विजयासाठी. आपण जर पाहिला तर 11 धावा, 11ची गरज आहे. 10 चालतील कारण एक विकेट कमी बाद झालाय. पुरुषोत्तम पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मोनिशसाठी. हो, हा चेंडू खराब आहे, पुन्हा टाकावा लागेल. वाईटचा इशारा येतोय आणि या गोष्टी टाळाव्या लागते कारण आधीच आपण पाहिलं तर एक लो स्कोरिंग मॅच आहे. कमी धावसंख्येचं संरक्षण करायचं आहे. इक्वेशन आता 9 चेंडू मध्ये करायच्या विजयासाठी. आता 10 धावा. पुरुषोत्तम पुन्हा एकदा. मोनिश मुंडे ऑन स्ट्राईक. हो, यावेळेस लॉप केलाय. झेलची शक्यता आहे आणि इथे काय घडतंय, खराब क्रिकेट, पुअर क्रिकेट, लेझी क्रिकेट आणि इथे खूप मोठी चूक. चेंडू सीमा पार, चौकार. थँक्यू. या सिच्युएशनला बाळू पाटील मी एकच म्हणेन, देव देतं आणि कर्म नेतं. तालमेल नाही दोघांकडे, एकमेकांकडे पाहत राहिले. सचिनचा पाय तिथे स्किट झाला पण हरेशने प्रयत्न करायला होता. हा झेल हरेशचा होता कारण तसं बघायला गेलं तर कुठेतरी दबाव दिसतोय. आणि आता इथून आता करायच्या विजयासाठी आपण पाहिलं तर 6 धावा. अशा प्रकारच्या चुका कराल तर विजय मिळवणं अशक्य आहे. गोलंदाज काय करेल, शेवटी त्याच्याकडे पर्याय असतो फक्त क्लीन बोल्ड करायचं किंवा LBW करायचं जर फिल्डर साथ देत नसतील तर. हो, यावेळेस पुन्हा एकदा झेल आणि यावेळेस झेल होणार का. आणि इथे खरं तर कॉन्फिडेंटली गेले नव्हते असं वाटलं पण त्यानंतर हात टाकला पण वेदांतने हा झेल टिपलाय आणि अशा प्रकारे मोनिशला जीवनदान मिळालं होतं पण पुन्हा एकदा संधी निर्माण झाली झेलची आणि यावेळेस मोनिशला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने.
थँक्यू. आणि आता विकेटची बरोबरी झालेली आहे. नाणेफेकीचा कौल आगासांच्या बाजूने, त्यामुळे तो फायदा त्यांना जरूर मिळेल जर इक्वल केलं तर. पण विकेट आता इथून त्यांना जाऊ द्यायची नाही, कारण विकेट जास्त गेली एखादी तर मग कंपल्सरी करावे लागतील चेसिंग. तर 6 करायचे आहेत 7 चेंडूमध्ये. पाव पाटील कुठेतरी असं वाटतंय तो झेल पकडायला होता, कुठेतरी असं वाटतं की जो ड्रेसिंगचा नियम फॉलो करायला होता, कारण 2 धावांची पॅनल्ड तिथे लागली. त्या 2 धावा मिळाल्या आगासांना आणि आता समीकरण सोपं झाले. 7 चेंडू आणि करायचे आहेत विजयासाठी आता 6 धावा. पहिला चेंडू फेस करेल फलंदाज विराज मुंडे. अत्यंत जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, आगासन संघाला लाभलेला एक अनमोल हिरा. पुरुषोत्तम या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येईल विराजसाठी. हो, कट करतायत तिथे क्षेत्ररक्षक उदय कडनं झाले चूक. अति घाई संकटात नाही आणि अशा प्रकारे या 2 धावा पूर्ण करतायत. इक्वेशन आपण पाहू शकाल आता करायचे आहेत 4 आणि 4 धावांची गरज आहे आणि 6 चेंडू शिल्लक आहेत. 3 केल्या तर जिंकू शकतील विकेटच्या आधारावरती, पण इथे जर विकेट एखादा गेला तर मात्र 4 कराव्यात लागतील कुठल्याही परिस्थितीत. पुरुषोत्तम तर चांगलं षटक म्हणावं लागेल. या षटकात जो चौकार आला तो चौकार खरं तर नव्हता, तो झेल होता. तिथे जर या 4 धावा वाचल्या असत्या तर कदाचित अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा जास्त शिल्लक राहिल्या असत्या, 8 धावा शिल्लक राहिल्या असत्या. पण क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नसतं आणि इथे तुमची एक चूक तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जात असते. आणि तेच आपण पाहिलं हरेश आणि सचिन मध्ये कुठल्याही प्रकारचं कॉलिंग झालं नाही. दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. पाकिस्तानी खेळाडूंनी अशा प्रकारे झेल सोडलेली आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही पाहिलेले. जर तुम्ही बेतोडे, मातारडी, आगासन, दातिवली किंवा या विभागातील जे संघ आज खेळत आहेत किंवा या विभागात जी गाव आहे त्या मैदानाच्या शेजारी, त्या गावातील कोणीही ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी जर आपण आला असाल तर आपलं मंचावरती स्वागत आहे. अंतिम षटक घेऊन येत आहेत वेदांत पाटील, वेदांत संदीप पाटील येत आहेत. बघूया 4 धावा होण्यापासून रोखायचे आहेत. कठीण आहे, अशक्य मुळीच नाही, पण बघूया काय घडतंय या सामन्यामध्ये. 6 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्राईक लाईन फलंदाज यावेळेस आपण पाहतायत नागराज. हो, हलक्या हाताने खेळतायत पॉइंटच्या दिशेने. सेन्सिबल क्रिकेट. उदय होते पॉइंटला. 1च धाव येते. आता 5 चेंडूत करायचे 3 धावा. फारसा प्रेशर नाहीये, पण आगासा संघावरती काही घडू शकतो. एखादा डॉट चेंडू आला तर थोडासा दबाव येऊ शकतो, कारण बऱ्याचदा एक छोटीशी धावसंख्या मनामध्ये इनसिक्युरिटी निर्माण करत असते, असुरक्षितता निर्माण करत असते. पुढे आले, बॅक टू द बॉलर, फलंदाज बाद होईल. परतावा लागेल फलंदाज नागराजला आणि आता कंपल्सरी कराव्या लागतील 3 धावा आणि चेंडू शिल्लक आहे 4. वॉट मॅच डीजे. आणि एक सोपा वाटणारा पेपर आगासांसाठी थोडासा कठीण झालाय. आता इथून 4 चेंडूत 3 कंपल्सरी करावे लागतील, कारण विकेट जास्त गेलेलं आहे. मैदानातील नवीन फलंदाज येत आहेत यावेळेस सिद्धेश. बॉलिंग मार्कवर वेदांत पाटील. ओ, डॉट येतोय. वॉट बॉलिंग, जबरदस्त व्हेरिएशन. आता चेंडू शिल्लक आहे 3 आणि करायचे आहे 3 धावा. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहताय यावेळेस विराज मुंडे, ज्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे, पण प्रेशर अशी गोष्ट असते की प्रेशर मध्ये किती महान फलंदाज असू दे त्याच्याकडनं चूक होत असते. वेदांत पुन्हा एकदा हा चेंडू फूल केलाय. समोर क्षेत्ररक्षक, झेल टिपलाय. आणखीन एक धक्का आगासन संघाला.
थँक्यू डीजे विराज बाद झालाय आणि भाऊ पाटील या सामन्यामध्ये आता थरार नाट्य निर्माण झालंय. आता सागाव संघाला विजयाची चाहूल लागलेली आहे. आता 2 चेंडू शिल्लक आहेत, 3 करायचे आहेत. वेदांचं कौतुक करायला हवं. एक झेल त्याने अप्रतिम टिपला आणि त्यानंतर दबावामध्ये गोलंदाजी करताना 7-4चं संरक्षण करताना त्याने मात्र 4 चेंडूत फक्त 1 धाव दिली आणि 2 फलंदाजांना बाद केलंय. आता दबाव पूर्णपणे आकाशन संघावरती. स्ट्राईक आला सिद्धेश, नवीन फलंदाज ओमकार पाटील नॉन स्ट्राईक एंडला. येणारे चेंडू 2, करायचे 3. वॉर्ड मॅच सागा वर्सेस आगासन. बघूया काय घडते या सामन्यामध्ये. वेदांत पुन्हा एकदा सफल झाले. ही चूक होते आणि राहुल जाधवने केली आहे इथे चूक. आणि आता मात्र फार मोठी चूक होऊ शकते. भाऊ पाटील चुका 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 आणि चुकांची मालिका सुरू आहे. आता 1 चेंडू आणि करायच्या 2 धावा. या 2 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. वॉर्ड मॅच एकतर्फी वाटणारा सामना आता मात्र रोमांचक झालाय. प्रेक्षक उभे झालेले आहेत, जे उभे होते ते बसलेले आहेत आणि आता दोन्ही संघाचे समर्थक मात्र आता इथे प्रार्थना करताय देवाची की संघ जिंकू दे आमचा. पण बघूया वेदांत विजयाचं स्वप्न दाखवलंय, ते स्वप्न तो पूर्ण करणार का. 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धावा. यावेळेस मात्र प्रेशर रनवे मध्ये थोडासा प्रॉब्लेम, द्विधा मनस्थिती निर्माण झालेली आहे आणि आता स्ट्राईकला आहे फलंदाज ओमकार. हो पूल केलाय, समोर क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण झाली आहे आणि इथे दुसरी धावही पूर्ण होते आणि अशा प्रकारे आगासन संघाने सामना जिंकला. ही 1 धाव, दुसरी धाव उड्यापासून रोखता आली असती पण थ्रो आला उशिराने आणि अशा प्रकारे ओमसाई आगासन संघाने सामना जिंकलेला. थ्रो ऑन दी स्टंप यायला होता प्रत्येक जण म्हणतायत, कारण तिथे दुसऱ्या धावेचा प्रश्नच नव्हता. सागाव संघाने ज्या चुका केल्या आहेत त्या चुकांचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण त्यांना करावं लागेल. जो झेल सोडला तिथे त्या चौकार गेला आणि बऱ्याचशा चुका त्यांच्याकडनं झाल्या. मगाशी आपण पाहिलं तर राहुलकडनं चूक झाली, तिथेही 1 धाव आली आणि तिथून खरं तर या 2 धावा राहिल्या आणि अशा प्रकारे आगासन संघ विजयी होतोय. वेल प्लेड आगासन, वेल प्लेड सागाव. पण तुम्हाला हाडलं की आम्हाला म्हणावं लागेल, कारण तुमच्या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. तर मला तर मॅचचा पुरस्कार